मध्ये आहे का? मरण आहे का हातामध्ये? सांगा ना, मरण आहे का हातामध्ये? मरण सुद्धा आपल्या हातामध्ये ठेवलं नाही. लक्ष द्या माझ्याकडं. जन्माला येणंही आपल्या हातामध्ये नाही मामा, आणि मरणही आपल्या हातामध्ये नाही. मग आपल्या हातामध्ये काय फक्त तंबाखू नाही. मग जन्म आणि मरण याच्या मधला जो काळ आहे ना, त्याला जीवन म्हणतात. ते जीवन कसं जगायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. विठाला संतांप्रमाणे जीवन जगायचं. कोणाकडे पाहून जीवन जगायचं? एखाद्या महाराजाकडे पाहून जीवन जगायचं नाही. एखाद्या पुढाऱ्याकडे पाहून जीवन जगायचं नाही. जगायचंच असेल तर सत्पुरुषाकडे पाहून जीवन जगा. जगायचंच असेल तर संतांकडे पाहून जीवन जगा. आपलं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज कसं जीवन जगावं? परोपकारे वहन्ति नद्या, परोपकारे दुभन्ति गायी, परोपकारे फलन्ति वृक्षा, परोपकारा इदम शरीरम. कसं जीवन जगायचं? नदीप्रमाणे जीवन जगा. नदी काय करते हो? नदी सगळ्यांना स्वच्छ करत करत निघून जाते. लक्ष द्या, नदीमध्ये एखादा भक्त स्नान करता गेला तर ती नदी त्याला स्वच्छ करते. एखादा व्यक्ती स्नान करता गेला तर ती गंगा त्याला स्वच्छ करते. नवे नवे एखादा डुक्कर, मांजर, कुत्रा कोणी जरी त्या नदीमध्ये गेलं ना, त्याला स्वच्छ करण्याचं काम करते. हा गुण संतांनी गंगेकडून घेतला. खटनट यावी, शुद्ध होऊन या जावे. कसला जरी व्यक्ती जरी आला त्याला शुद्ध करण्याचं काम जशी गंगा करते. परोपकारे वहन्ति नद्या. दुसरं सांगतो, परोपकाराय फलन्ति वृक्षा. वृक्ष परोपकार करतात ना. काय परोपकार करतात? आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाखाली आपण गेलो. आंबावरती शेंड्यावरती आहे. आंबा पाडायचा. कसं पाडायचा? दगड घेतला आणि त्या आंब्याला फेकून मारला. आंब्याला दगड मारला तरी ते आंबा असताना देत असताना आपल्याला फळ देतोय. हा गुण संतांनी उच्चारा. यौवन अंगावरी थुंकला, पण तसा नाही. प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला प्रसाद दिला. परोपकार आहे दुभन्ति गायी. गायी परोपकार करते ना. गायी दूध देते फक्त वासरा करता. काय सांगितले शास्त्रामध्ये? गाय दूध देते फक्त वासरा करता. मग चिवो चालेल का? आता असं नाही चालणार. गाय दूध देते फक्त वासरा करता नाही. मग डेअरी करता सुद्धा सगळ्यांना गायीचा उपयोग होतो, दुधाचा उपयोग होतो. तसंच आहे पहा, गीता निर्माण झाली फक्त अर्जुना करता, पण तिचा उपयोग अर्जुनाला नाही, संपूर्ण समाजाला झाला. विठाला संत सुद्धा असं जीवन जगले. परोपकारणी संत जीवन जगले आणि म्हणून तर त्यांची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली. मनुष्य जरी गेला तरी त्याची कीर्ती पाठीमागे राहिली. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. या जगतामध्ये कोणाची कीर्ती शिल्लक राहत असते हो? मला सांगा, आपल्या घरामध्ये जा आणि घरामध्ये आपला दरवाजा उघडा. आपल्या घरामध्ये फोटो दिसतील आपल्या वडिलांचे, जास्तीत जास्त आजोबाचे, पण त्याच्या मागच्या पिढीचे आपल्या घरात फोटो सापडत नाही. एखाद्याला विचारलं, का हो काय नाव आहे तुमचं? ते म्हणतात अमुक अमुक नाव आहे. बर, वडिलांचं काय नाव आहे? अमुक अमुक आहे. आजोबाचं नाव काय आहे? अमुक अमुक आहे. पंजोबाचं नाव काय आहे? अमुक अमुक आहे. खापर पंजोबाचं इनका सांगता कोणाला नाही. तिप्पड पंजोबाचं नाही सांगता येणार. आपले पूर्वजचं नाव सुद्धा आपल्या लक्षामध्ये नाही. लक्ष द्या, आज आपण जी जमीन कसून खातोय ना, आज आपण ज्या घरामध्ये राहतो ना, ते आपलं नाही, आपल्या पूर्वजांचं आहे. आज
आपण ज्या जमीन पासून खातोय, आपला प्रपंच ज्या जमिनीवरती चालतोय ना, ही जमीन आपली नाही तर आपल्या पूर्वजांची आहे. मग पूर्वजांच्या जमिनीवरती आपण आपलं जीवन आज व्यतीत करतोय, त्या पूर्वजांचं नाव सुद्धा आपल्या लक्षामध्ये नाही. पण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला काही संबंध नाही. लक्ष द्या, ज्ञानोबा तुकोबारांचा आपला काही संबंध नाही. पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, ज्ञानोबाचा फोटो आहे, जगद्गुरु तुकोबारांचा फोटो आहे. का बरं फोटो आहे? याचं कारण आहे ते जीवन जगले फक्त आपल्या कुटुंबाकरता नाही, तर संपूर्ण समाजाकरता त्यांनी जीवन समर्पित केलं. म्हणून उत्तम चिवडे कीर्तन मागे विडाला. कोणाचीही कीर्ती राहत नाही, ज्ञानोबाराने सुखा जावे हे विश्वाची माझी गरज. अवघे चित्रलोकी आनंदाची आता आता विश्वासमके देवे. हे संपूर्ण जगत हेच माझं कुटुंब आहे. हे विश्व म्हणजे माझं घर आहे. आणि या विश्वातल्या प्रत्येक व्यक्ती सुखी समाधानी होण्याकरता आम्ही प्रयत्न करू. अशांची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे वरेन तिन्ही लोके. संपूर्ण जगत सुखी समाधानी होण्याकरता संतांनी प्रयत्न केला. लक्ष द्या, एक वाक्य सांगतो पहा, आपल्याला सगळ्यांना महत्वाचं. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. जन्म होना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना हे की हुई कर्मों की बात है. म्हणून जीवनामध्ये काही करता नाही आलं तरी चालेल, मात्र कर्म हे चांगलं करा, कारण की कर्मामुळे माणसाला पुढची गती मिळत असते. विठाला शांत डोकं ठेवून विचार करा. आपण थांबणार आहोत, वेळेत थांबणार आहोत. मला त्यांनी सांगितलं म्हशे परिवाराने किती जरी वाजता सुरू झालं ना महाराज, 2 वाजेपर्यंत काय थांबायचं नाही. तुम्ही जर चेहरे सर्वांनी आनंदित ठेवले, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, तर मी 12ला थांबेन, नाही तर 2 वाजल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या, कारण की कीर्तन सुरू करणं हे टाळकऱ्यांच्या हातात असतं, सोडणं मात्र महाराजांच्या हातात असतं. विठाला लक्ष द्या, आपण विचार करा, देवाने आपल्याला जन्माला का बरं घातलं. लक्ष द्या, प्रत्येकाचं काहीतरी कार्य ठरलेलं आहे. प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. आपण या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आज आपलं श्राद्ध आहे म्हणून ठीक आहे. उद्या तुम्ही इथे येता का? उद्या आहे का 10 वाजता आवरलं तुम्ही मंगल कार्यालयात येऊन बसते, कोणी येणार नाही का? आज इथं वर्ष श्राद्ध काहीतरी काम होतं म्हणून आपण इथं आलो. तसं आपण जन्माला आलो का बरं जन्माला आलो? ऐकताय तुम्ही? मी 2 मुद्दे आपल्या पुढे ठेवतोय, एक संत आणि दुसरे भगवंत. संत सुद्धा इथे येत असतात, मात्र संतांचं कार्य ठरलेलं आहे काय? आडराणी भरले जग,
उचिष्टाचा भाग शेष उरला तू शिवू आणि आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. संतांचं कार्य ठरलंय काय? ह्यो जीव जे आडरानाने धाव घेत आहे ना, यांना सन्मार्ग दाखवण्याकरता संत इथं येत असतात. संत स्वतःच्या इच्छेने येतात. लक्ष द्या, भगवंताला केव्हा आणावं लागत असतं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सूर्यामयं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताला युगायुगामध्ये इथं आणावं लागत असतं. आणि याला रूपावळी करुणी खळे हरिदासी. भगवंताला आणावं लागत असतं. संत येत असतात आणि आपल्याला यावंच लागतं. विठाला संतांचं कार्य ठरलेलं आहे, भगवंताचं कार्य ठरलेलं आहे. मग आम्ही इथं जन्माला आलो का बरं?